नमस्कार मंडळी. आज आपण महाराष्ट्राच्या इतिहासातलं एक असं पान उलगडणार आहोत ज्याने अख्ख्या समाजाचा चेहरामोहरा बदलून टाकला. हो, आपण बोलतोय त्या महान समाजसुधारकांबद्दल ज्यांनी एका नव्या युगाची पायाभरणी केली. तर हा सगळा प्रवास आपण 5 महत्वाच्या टप्प्यांतून समजून घेणार आहोत. म्हणजे नव्या युगाचा पाया कसा रचला गेला, शिक्षणाचे प्रणेते कोण होते, लेखणीची ताकद काय होती, सामाजिक न्यायासाठी कोण लढलं आणि या सगळ्याचा वारसा आज कसा टिकून आहे. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी हे समजून घेऊया की ज्या काळात हे सुधारक जन्माला आले तो काळ, ते जग नेमकं होतं तरी कसं. कल्पना करा, 19व्या शतकातला महाराष्ट्र. एका बाजूला ब्रिटिश राजवटीमुळे पाश्चात्य शिक्षण, नवे विचार, आधुनिकतेचे वारे वाहत होते आणि दुसऱ्या बाजूला आपला समाज, तो मात्र जुन्या रूढी परंपरांच्या, कर्मकांडांच्या जोखडात अडकून पडला होता. म्हणजे समाज अक्षरशः एका मोठ्या बदलाच्या उंबरट्यावर उभा होता. आणि ह्याच काळात पुढे आले ते समाजसुधारक. आता समाजसुधारक म्हणजे नक्की कोण? सोप्या भाषेत सांगायचं तर हे असे लोक होते ज्यांनी समाजातील चुकीच्या, अन्यायी रूढी आणि परंपरांना थेट आव्हान दिलं. त्यांचं एकच ध्येय होतं, एक असा समाज घडवणं जिथे सगळ्यांना समान न्याय मिळेल. तर मग या बदलाची सुरुवात झाली कुठून? या सुधारकांनी सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं शस्त्र कोणतं वापरलं असेल? ते होतं शिक्षण. चला पाहूया शिक्षणाच्या या प्रणेत्यांबद्दल. आणि शिक्षणाचा विषय निघाल्यावर ज्यांचं नाव घेतल्याशिवाय पुढे जाताच येत नाही ते म्हणजे नाना जगन्नाथ शंकर शेठ. खरं तर त्यांना मुंबईचे शिल्पकार असं म्हटलं जातं. आणि ते का? हे त्यांच्या कामानं सिद्ध केले. त्यांच्या कामाची व्याप्ती पाहिली ना तर आपण थक्क होऊन जातो. 1822मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना असो किंवा मग एल्फिन्स्टन कॉलेज, ग्रँट मेडिकल कॉलेज, जे स्कूल ऑफ आर्ट, ह्या सगळ्या संस्थांच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. इतकंच नाही तर ते बॉम्बे युनिव्हर्सिटीचे पहिले फेलोसुद्धा होते. विचार करा, त्यांनी लावलेली ही ज्ञानाची झाडं आजही फळं देत आहेत. आणि इथेच एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट घडली. साल होतं 1832. याच एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये एका भारतीय व्यक्तीची प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. कोण होते ते? बाळशास्त्री जांभेकर. हे खूप मोठं पाऊल होतं. एका भारतीयाला प्राध्यापक म्हणून मिळवलेला तो मान पुढच्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. शाळेच्या वर्गांमध्ये ज्ञानाची बीजं तर पेरली जात होतीच, पण आता लढाई एका नव्या मैदानात पोहोचली होती. आणि ते मैदान होतं वृत्तपत्रांची, पुस्तकांची छापील पानं. बाळशास्त्री जांभेकरांनी फक्त शिकवण्यापुरतं स्वतःला मर्यादित ठेवलं नाही. त्यांनी एक क्रांती केली. त्यांनी सुरू केलं दर्पण, महाराष्ट्रातलं पहिलं मराठी वृत्तपत्र. त्याची खासियत काय होती माहितीये? एक कॉलम इंग्रजीत तर दुसरा मराठीत. जणू काही 2 वेगवेगळ्या जगांना जोडणारा तो एक पूलच होता. आणि म्हणूनच तर त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखलं जातं. आणखी एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे दादोबा पांडुरंग तरखडकर. त्यांचं काम 2 पातळ्यांवर सुरू होतं. एकीकडे त्यांनी मराठी व्याकरणाचे जनक म्हणून भाषेला एक आकार दिला, एक शिस्त दिली, तर दुसरीकडे पडद्याआड ते मोठं काम करत होते. त्यांनी परमहंस सभा नावाची एक गुप्त संघटना स्थापन केली, जिचा मुख्य उद्देश होता जातीव्यवस्थेवर प्रहार करणं. त्यानंतर येतात गोपाळ हरी देशमुख, जे लोकहितवादी या नावाने जास्त ओळखले जातात. त्यांनी प्रभाकर नावाच्या वृत्तपत्रातून शतपत्रे लिहिली, म्हणजे तब्बल 100 पत्र. आणि या पत्रांमधून त्यांनी समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यांवर इतके सडेतोड प्रहार केले की लोकहितवादी हे त्यांचं टोपण नाव त्यांची ओळखच बनून गेलं. आणि हे सगळं होत असताना समाजात विचारांचे एक मोठं द्वंद्व सुरू होतं. म्हणजे बघा, एका बाजूला होते विष्णुशास्त्री पंडित, जे आपल्या इंदुप्रकाश वृत्तपत्रातून विधवा पुनर्विवाहाला जोरदार पाठिंबा देत होते. तर दुसऱ्या बाजूला होते विष्णुबुवा ब्रह्मचारी, जे वर्तमान दीपिकामधून कट्टर वैदिक परंपरांचं समर्थन करत होते. हा वैचारिक संघर्ष त्या काळातल्या वृत्तपत्रांमधून अगदी खुलेपणाने मांडला जात होता. तर शिक्षणामुळे लोकांचे डोळे उघडत होते, वृत्तपत्रांमुळे विचार पोचत होते, एक भक्कम पाळा तयार झाला होता. आणि आता वेळ आली होती थेट मैदानात उतरून सामाजिक अन्यायाविरुद्ध लढण्याची. आणि या लढ्याच्या अग्रभागी एका महानायकाप्रमाणे उभे राहिले ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. फुले हे केवळ सुधारक नव्हते, ते क्रांतिकारक होते. त्यांनी वरवरच्या मलमपट्टीला नकार दिला.
त्यांनी थेट जातीव्यवस्थेच्या मुळावरच घाव घातला आणि स्त्रिया व बहुजन समाजाच्या हक्कांसाठी अक्षरशः युद्ध पुकारलं. त्यांच्या कामाची व्याप्ती बघा. 1848 मध्ये त्यांनी मुलींसाठी भारतातली पहिली शाळा सुरू केली. विचार करा, केवढं मोठं धाडस असेल ते. त्यानंतर 1855 मध्ये शेतकरी आणि मजुरांसाठी रात्रशाळा काढली. 1863 मध्ये बालहत्या थांबवण्यासाठी एक घर स्थापन केलं. आणि या सगळ्यावर कळस म्हणजे 1873 मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. प्रत्येक पाऊल हे समाजातील सगळ्यात शेवटच्या माणसासाठी होतं. महात्मा फुलेंनी जी क्रांतीची मशाल पेटवली होती ती पुढे जाऊन एका अशा महामानवाच्या हाती आली ज्यांनी त्या मशालीचं रूपांतर एका नव्या युगाच्या सूर्यप्रकाशात केलं. ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी हा लढा एका वेगळ्याच उंचीवर नेला. 1924 मध्ये बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना. 1927 मध्ये पाण्यासाठी चौदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह. त्याच वर्षी विषमतेचं प्रतीक असलेल्या मनुस्मृतीचं दहन. 1930 मध्ये काळाराम मंदिर प्रवेशाचं आंदोलन. ही फक्त आंदोलनं नव्हती, ही जुनी सडलेली व्यवस्था नाकारण्याची, पूर्णपणे झुगारून देण्याची घोषणा होती. या सगळ्या संघर्षातून, या सगळ्या विचारमंथनातून जो वारसा निर्माण झाला तो आजही आपल्यासोबत आहे. चला तर पाहूया की या सुधारकांच्या कार्याचा प्रभाव आजही आपल्यावर कसा आहे. थोडक्यात सांगायचं तर हे जे काही समाजसुधारक होते त्यांनी 3 मुख्य स्तंभांवर काम केलं. एक, शिक्षण. दुसरं, वृत्तपत्रांमधून आणि लिखाणातून सार्वजनिक विचार बदलणं. आणि तिसरं, थेट रस्त्यावर उतरून सामाजिक न्यायासाठी लढा देणं. या तिन्ही गोष्टींमुळे समाजाला एक नवी दिशा मिळाली. जगन्नाथ शंकर शेट यांनी सुरू केलेल्या शाळांपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय संविधानापर्यंत आपल्याला एक सरळ, अखंड रेषा दिसते. हाच तो पाया आहे ज्यावर आजचा आधुनिक भारत उभा आहे. एका पूर्ण शतकाच्या या अथक प्रयत्नांनी एका नव्या देशाचा पाया रचला गेला हे नक्की. पण एक प्रश्न उरतोच. या समाजसुधारकांनी ज्या लढाया सुरू केल्या होत्या त्यापैकी कोणत्या लढाया आजही, आजच्या काळातही आपल्या सर्वांना लढाव्या लागत आहेत? याचा विचार नक्की करायला हवा.